Good morning friends. Today we are going to start applications of diode. In last lecture we had seen the different types of diodes like PN junction diode, Zener diode, light emitting diode, photodiode and their applications, principle and working. Okay. In the second unit we are going to learn the applications of diode. First one, we must know that what is the need of an rectification or rectifier. Every electronic circuit such as amplifier needs a DC power source for its operation. This DC voltage has to be obtained from AC supply. For this, the AC supply has to reduce step down first using step down transformer and then converted to DC by using rectifier. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण फर्स्ट वन युनिट जो आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डायोड स्टडी केले. त्या डायोडमध्ये आपण डायोड कसा तयार होतो, त्याचे ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस, त्याचे ॲप्लिकेशन स्टडी केले. जसं पी एन जंक्शन डायोडमध्ये ड्रॉबॅक होता की तो रिव्हर्स बायसिंगमध्ये ऑपरेट होत नाही, तर आपण तो ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी झिनर डायोड स्टडी केला. Zener diode can operate in both the biasing condition, forward bias as well as reverse bias condition. त्यानंतर आपण लाईट सोर्स म्हणून लाईट इमिटिंग डायोड स्टडी केला. ॲज अ इंडिकेटर पर्पज आपण त्याचा यूज करतोय. त्यामध्ये पुन्हा लेयर्ड स्ट्रक्चर, कप शेप असेंब्ली आपण स्टडी केली. त्यानंतर आपण फोटो डायोड स्टडी केला. आता बघा, फोटो डायोड ऑलवेज ऑपरेटेड इन रिव्हर्स बायस कंडिशन हे आपण बघितलं. जेव्हा आपण इन्सिडंट लाईट इंटेन्सिटी वाढवतो आपण डायोडवरची, त्यावेळेस त्यामधून फोटो करंट फ्लो होतो. ओके, आपण त्याचा डिटेल स्टडी केला आहे. आता या सेकंड युनिटमध्ये आपल्याला जे आपण आधी डायोड्स बघितले त्याचे ॲप्लिकेशन स्टडी करायचे आहेत. आता ॲप्लिकेशन्स म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला हे बघावं लागणार आहे की रेक्टिफिकेशनची आवश्यकता काय आहे. आता बघा, ऑलमोस्ट ऑल द इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस सच ॲज डायोड्स, ट्रान्झिस्टर्स, ICs, इलेक्ट्रॉनिक सर्किट, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स रिक्वायर द DC व्होल्टेज फॉर देअर प्रॉपर ऑपरेशन. बरोबर आहे. आता बरेचसे असे इलेक्ट्रॉनिकचे इक्विपमेंट्स आहेत की ज्याला DC सोर्स ऑफ एनर्जी लागते, DC सप्लायवरती तो ऑपरेट होतो. आपल्याला DC सोर्स माहिती आहे, जसे की ड्राय सेल असेल, बॅटरी असेल, परंतु हे कन्झ्युमेबल इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्समध्ये येतात. जसजसा तुम्ही याचा वापर करत जाणार आहात तसं याची लाईफ संपत जाणार आहे. परंतु हे आपण डेली युजेसचे जे इक्विपमेंट्स आहेत त्यासाठी वापरणं शक्य नाही आहे. दिस इज व्हेरी इकॉनॉमिकल फॉर अस. महागडं आहे आपण असं म्हणू शकतो. तर त्याला ऑप्शन म्हणून काय आहे, तर एक रेक्टिफायर सर्किट आहे. तर या रेक्टिफायर सर्किटमध्ये काय होतं, जेव्हा आपण रेक्टिफायर सर्किट हे डायोडचं सर्किट तयार झालेलं आहे, जेव्हा आपण त्याला AC सप्लाय अप्लाय करतो तर हा रेक्टिफायर त्याला पल्सेटिंग DC सोर्स सप्लायमध्ये कन्वर्ट करतो. ओके, मग AC सप्लाय किती अप्लाय करतो आपण याला, तर 230 रेग्युलर सप्लाय व्होल्टेज आपण त्याला अप्लाय करतो आणि आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण 12 व्होल्ट, 5 व्होल्ट, 15 व्होल्ट, 18 व्होल्ट, जसा तुम्ही व्होल्टेज रेग्युलेटरची IC यूज केलेली असेल त्या पद्धतीने आपल्याला आउटपुटला व्होल्टेज मिळतं. ओके, आता तुमच्या लक्षात आलं असेल की डायोडचं जे सर्किट किंवा डायोड तयार करून जे सर्किट तयार होतं त्याला आपण रेक्टिफायर असं म्हणतो. ओके, मग जर डेफिनेशन जर विचारल्या गेली आपल्याला, तर रेक्टिफायर मे बी डिफाईन ॲज ॲन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस such as a PN junction diode used for converting AC voltage or current into unidirectional DC voltage or current. ओके, आता बघा, रेक्टिफायर हे एक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आहे. हा डायोडचं सर्किट तयार केलेला आहे आणि हा AC सप्लाय व्होल्टेजला किंवा करंटला DC सप्लाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण याचा यूज करतो. ओके, आता दुसरे एक डेफिनेशन येते रेक्टिफिकेशन.
The process that converts alternating current or voltage into unidirectional DC current is called as rectification. आता बघा, डायोडचं यूज करून जे सर्किट तयार होतं त्याला आपण रेक्टिफायर असं म्हटलेलं आहे आणि त्या सर्किटचा यूज करून आपण AC व्होल्टेजला किंवा करंटला DC मध्ये कन्वर्ट करतो, बरोबर आहे की नाही. त्या प्रोसेसला आपण रेक्टिफिकेशन असं म्हणतो. एक्झाममध्ये 2 मार्कमध्ये बऱ्याच वेळेस हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे की डिफाईन रेक्टिफायर ऑर डिफाईन रेक्टिफिकेशन. रेक्टिफायर मे बी डिफाईन ॲज ॲन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस such as a PN junction diode used for converting alternating AC voltage or current into unidirectional DC voltage or current. Second one, rectification, the process that converts alternating current or voltage into unidirectional DC current is called as rectification. Okay, next one, टाइप्स ऑफ रेक्टिफायर. आता तुमच्या लक्षात आले असेल की रेक्टिफायर म्हणजे काय, रेक्टिफायरचा यूज कशासाठी होतो. द इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच युजेस द डायोड सर्किट इज कॉल्ड एज द रेक्टिफायर अँड दिस रेक्टिफायर इज यूज टू कन्वर्ट AC सप्लाय इंटू DC सप्लाय इज कॉल्ड एज द rectification. Here there are 3 different types of rectifier. These types are half wave rectifier, full wave rectifier and bridge wave rectifier. जनरली रेक्टिफायरमध्ये 2च टाईपमध्ये डिवाईड होतो, एक हाफ वेव रेक्टिफायर आणि फुल वेव रेक्टिफायर. आणि फुल वेव रेक्टिफायर पुन्हा 2 टाईपमध्ये डिवाईड केला जातो, एक सेंटर टॅप्ड फुल वेव रेक्टिफायर आणि ब्रिज वेव रेक्टिफायर. तसं 3 टाईप्स म्हटलं तरीही चालतं. हाफ वेव रेक्टिफायर शॉर्ट फॉर्ममध्ये HWR म्हटलं जातं, फुल वेव रेक्टिफायर FWR आणि ब्रिज वेव रेक्टिफायर BWR. आता खाली त्याच्या डायग्राम्स दिसत आहे बघा, ह्या डायग्राम आपल्याला डिटेल स्टडी करायचं आहे. आणि व्हाय इट्स नेम ॲज ए हाफ वेव रेक्टिफायर, फुल वेव रेक्टिफायर अँड ब्रिज वेव रेक्टिफायर हेही आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. ओके, आत्ताच आपण बघितलं व्हॉट इज द नीड ऑफ रेक्टिफायर, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रेक्टिफायर, what is meant by rectification and types of rectifier. Now we are going to learn first one, the half wave rectifier. आता हाफ वेव रेक्टिफायर का म्हटलेलं आहे याला, तर इन हाफ वेव रेक्टिफायर डायोड कंडक्ट ओनली फॉर द पॉझिटिव्ह हाफ सायकल. आता बघा, कंप्लीट सायकल म्हणजेच काय, पॉझिटिव्ह हाफ प्लस निगेटिव्ह हाफ 360 डिग्री ही कंप्लीट सायकल तयार होते, बरोबर की नाही. मग आता बघा, आपण इनपुटला AC सप्लाय अप्लाय करतो, तो AC सप्लाय तुम्ही ट्रान्सफॉर्मरला अप्लाय केलेला आहे. ट्रान्सफॉर्मर नंतर आता बघा, ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होतं, जो सप्लाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगवरती असतो त्याच पोलॅरिटीचा सप्लाय व्होल्टेज हा ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगवरती येतो. ओके, मग ट्रान्सफॉर्मरचा यूज काय आहे, ट्रान्सफॉर्मर इज यूज टू कन्वर्ट लो व्होल्टेज इंटू हाय व्होल्टेज और हाय व्होल्टेज इंटू लो व्होल्टेज. म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा तुमचा लोला पण हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा हाय व्होल्टेजलाही लो व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके, मग असे 2 टाईपचे ट्रान्सफॉर्मर आहेत, एक आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, सेकंड वन स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ओके, आता इन हाफ वेव रेक्टिफायर द रेक्टिफायर कंडक्ट करंट ओनली ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ इट्स AC इनपुट सप्लाय, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द हाफ वेव रेक्टिफायर. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हाफ वेव रेक्टिफायर का म्हटलेलं आहे, तर जेव्हा तुम्ही याला इनपुट सप्लाय व्होल्टेज अप्लाय करता त्यावेळेस डायोड फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला ऑपरेट होतो, तो निगेटिव्ह हाफ सायकलला ऑपरेट होत नाही. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज दी हाफ वेव रेक्टिफायर. ओके,
The negative half cycle of AC signal are suppressed. During negative half cycle, there is no flow of current and hence no voltage drop across the load. That means diode operate only for the positive half cycle. आता आपल्याला PN जंक्शन डायोडचं फंडामेंटल माहिती आहे. जेव्हा PN जंक्शन डायोड हा फॉरवर्ड बायसमध्ये ऑपरेट केला जातो तेव्हाच तो ऑन होतो आणि आउटपुटला आपल्याला लोड करंट मिळतो. ओके, आता फॉरवर्ड बायस करायचा म्हणजेच काय, तर डायोडचा ॲनोडला बॅटरीचा पॉझिटिव्ह आणि कॅथोडला बॅटरीचा निगेटिव्ह अप्लाय केल्यानंतर डायोड काय होतो, फॉरवर्ड बायस होतो. हे फंडामेंटल आपल्याला माहिती आहे. द सेम फंडामेंटल वी आर युजिंग इन द रेक्टिफायर सर्किट. ओके, आपण सेम लॉजिक या ठिकाणी यूज करणार आहोत. डायग्राम दिसतंय बघा तुम्हाला. VI AC सप्लाय हा ट्रान्सफॉर्मरला अप्लाय केलेला आहे. सुरुवातीला ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होतं, पहिली जी वाइंडिंग दिसते तिला प्रायमरी म्हटलेलं आहे. दुसरी वाइंडिंग जी दिसते आहे दोन पॅरलल लाईनच्या पुढे त्याला सेकंडरी वाइंडिंग असं म्हटलेलं आहे. आता काय होतं, जेव्हा तुम्ही याला सप्लाय अप्लाय करता प्रायमरी वाइंडिंगवरती असणाऱ्या पोलॅरिटी सेम ॲज इट इज सेकंडरी वाइंडिंगवरती जातात. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी पोलॅरिटी काय असणार आहे, वरच्या साईडला पॉझिटिव्ह आणि खालच्या साईडला निगेटिव्ह. सेम पोलॅरिटी VS जिथे दिसतोय, डायोडचा जो ॲनोड आहे तिथे पॉझिटिव्ह आणि खालच्या साईडला निगेटिव्ह सप्लाय सोर्स दिसतोय तुम्हाला. आता ॲनोड पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह दुसरा टर्मिनल कॅथोड निगेटिव्ह, तर डायोड इज इन फॉरवर्ड बायस आपण असं म्हणतो. बरोबर आहे. मग डायोड जर फॉरवर्ड बायस झाला तर तो ऑन होतो. ऑन झाल्यानंतर RL मधून काहीतरी लोड करंट फ्लो होतो, त्याला म्हटलेलं आहे IL लोड करंट. ओके, आणि इक्विव्हॅलंट DC व्होल्टेज आपल्याला आउटपुटला भेटतंय. सायमल्टेनियसली आउटपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म बघा काय दिसतंय. त्यामध्ये वरचा जो हाफ पार्ट आहे तो पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, त्याच्या इक्विव्हॅलंट खाली आपल्याला DC व्होल्टेज मिळालेला आहे. येतंय लक्षात. नेक्स्ट वन हाफ सायकल येते निगेटिव्ह हाफ सायकल. निगेटिव्ह हाफ सायकलला ट्रान्सफॉर्मरच्या वरची साईड असते निगेटिव्ह, खालची साईड असते पॉझिटिव्ह. सेम पोलॅरिटी हा ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगवरती असते. काय होतं, वरची साईड निगेटिव्ह खालची साईड पॉझिटिव्ह, याचा अर्थ डायोडचा ॲनोड हा निगेटिव्ह आणि कॅथोड हा डायोडचा पॉझिटिव्ह टर्मिनल असतो. मग ॲनोडला जर बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल अप्लाय केला आणि कॅथोडला जर बॅटरीचा पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला माहिती आहे डायोड हा रिव्हर्स बायसिंग कंडिशनमध्ये ऑपरेट होतो आणि डायोड त्या ठिकाणी ऑन होत नाही. मग आता बघा निगेटिव्ह हाफ सायकलला आपल्याला आउटपुट वेव्हफॉर्ममध्ये काही दिसत नाही आहे, याचा अर्थ डायोड कॅन ऑपरेट ओनली फॉर दी पॉझिटिव्ह हाफ सायकल. नेक्स्ट वन निगेटिव्ह हाफ सायकल संपल्यावर पॉझिटिव्ह हाफ सायकल येते. पुन्हा ॲज प्रिव्हियस ऑपरेशन, ॲनोड पॉझिटिव्ह कॅथोड निगेटिव्ह, डायोड फॉरवर्ड बायस होतो आणि आपल्याला काहीतरी आउटपुट मिळतं इन द फॉर्म ऑफ लोड व्होल्टेज अँड लोड करंट. ओके, आता तुम्हाला याच्यामधून लक्षात आले असेल की डायोड ऑपरेशनमध्ये डायोड कॅन ऑपरेट ओनली फॉर दी पॉझिटिव्ह हाफ सायकल. ओके, येते लक्षात. आता या डायोड रेक्टिफायरमध्ये काही ॲडव्हान्टेजेस आहे. इट इज व्हेरी सिम्पल इन कन्स्ट्रक्शन, इट इज स्मॉल इन साइज, इट रिक्वायर लेस नंबर ऑफ component फॉर इट्स ऑपरेशन और construction and it is cheap. Okay, similarly diode has some disadvantages. What is the first one disadvantage? Diode cannot operate in a reverse biasing condition. That means diode cannot operate in a negative half cycle. Okay, first one, it has excessive ripple factor. R is equal to 1.21. It has a low rectifier efficiency. It has a low transformer utilization factor. It has a DC saturation of transformer secondary winding due to the flow of DC current through it. It produces low output DC voltage and current. It requires filter component of higher values. Okay, what are the application? The half wave rectifier used in the emitter, used for
पॉकेट रेडिओ, वॉकमॅन और लो कॉस्ट पॉवर सप्लाईज. ओके, पण एक जनरल ड्रॉबॅक जर बघितला आपण हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये, तर हाफ वेव्ह रेक्टिफायर इज ऑपरेट ओनली फॉर दी पॉझिटिव्ह हाफ सायकल असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये डायोड ऑपरेट होत नाही. याचा अर्थ वी कॅन नॉट यूज हाफ वेव्ह रेक्टिफायर इन निगेटिव्ह हाफ सायकल. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज दी हाफ वेव्ह रेक्टिफायर. ओके, आता पुढचा जो टॉपिक आहे आपल्याला स्टडी करायचा तो आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. ओके, तर आजच्या लेक्चरमधून तुमच्या लक्षात आले असेल की हाफ वेव्ह रेक्टिफायर तयार कसा होतो, रेक्टिफायर तयार होण्यासाठी कंपोनंट्स कुठले कुठले यूज केले जातात. ओके, तर कंपोनंट जर म्हणायचं ठरलं तर पहिल्यांदा आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो. ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय आहे, इट कन्वर्ट्स हाय व्होल्टेज इंटू लो व्होल्टेज. सेकंडली आपण रेक्टिफायर यूज करतो. रेक्टिफायर म्हणजेच काय, डायोडचं सर्किट. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये सिंगल डायोड आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. ओके, दिस इज कॉल्ड ॲज द, आणि लास्टला आपण लोड अप्लाय केलेला आहे. दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ अ हाफ वेव्ह रेक्टिफायर. ओके ओके, आता सिंपल ऑपरेशन आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये. ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ AC इनपुट व्होल्टेज, द पोलॅरिटी ऑफ व्होल्टेज अक्रॉस द सेकंडरी सच दॅट PN जंक्शन डायोड D इज अ फॉरवर्ड बायस. The diode D conduct and current IL flows through the resistor RL for all the instantaneous voltage greater than the knee voltage. बरोबर आहे. नी व्होल्टेज म्हणजेच काय, जर सिलिकॉन डायोड असेल तर त्याला ऑन होण्यासाठी 0.6 और 0.7 व्होल्टेज सप्लाय लागेल, आणि जर जर्मॅनियम डायोड असेल तर त्याला ऑन होण्यासाठी 0.3 किंवा 0.2 व्होल्ट एवढा सप्लाय लागेल. बरोबर आहे. व्हाईल कंडक्शन डायोड ॲक्ट ॲज ए शॉर्ट सर्किट सो दॅट लोड करंट फ्लो अँड प्रोड्युसेस व्होल्टेज अक्रॉस द लोड रेजिस्टन्स RL. This current make the terminal A positive with respect to terminal B and gives positive output voltage as shown in the figure. बरोबर आहे. आपल्याला फिगरमध्ये दिसत असल्याप्रमाणे ज्या वेळेस तुम्ही पॉझिटिव्ह हाफ सायकल अप्लाय करता त्यावेळेस A टर्मिनल पॉझिटिव्ह असतो विथ रिस्पेक्ट टू B टर्मिनल. ओके, नेक्स्ट वन फॉर द निगेटिव्ह हाफ सायकल. During the negative half cycle of the input voltage, the polarity gets reversed so that diode D is the reverse bias. Okay, hence the diode D does not conduct and practically there is no flow of current IL through the load resistance RL. Therefore, almost no voltage is developed across the load resistance. Okay, RL, that is the V output is equal to 0 during the negative half cycle. As a result, only positive half cycle of AC input voltage is utilized for delivering the DC output voltage almost the same as the input voltage. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलला फक्त डायोड ऑपरेट होतो म्हणून त्याला आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट वन टॉपिक स्टडी करायचा आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये दोन टाईप्स आहेत. एक आहे सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरा आहे ब्रिज वेव्ह रेक्टिफायर. आता सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये काय होतं आहे की व्हाय इट इज कॉल्ड एज द सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर, द ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगच्या सेंटरला आउटपुटचा लोड कनेक्टेड असतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज द सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर. आणि ब्रिज वेव्ह रेक्टिफायरमध्ये इट फॉर्म्स अ ब्रिज लाईक स्ट्रक्चर. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द ब्रिज वेव्ह रेक्टिफायर. आता डिफरन्स पॉईंट जर बघायचा ठरला तर हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण सिंगल डायोड यूज करतो. फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण 2 डायोड्स यूज करतो आणि ब्रिज वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण 4 डायोड्स यूज करतो. ओके, प्रत्येकाचं ॲप्लिकेशन थोडं वेगळं आहे, परंतु लास्टला आपल्याला DC सोर्स ऑफ एनर्जी लागते म्हणून डायोड एक कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज देत नाही, म्हणून आपण पुढे जाऊन काही फिल्टरिंग कंपोनंट स्टडी करणार आहोत. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण स्टडी केलं आहे की व्हॉट इज मीनिंग बाय रेक्टिफायर, द प्रोसेस ऑफ conversion of AC supply voltage into DC supply
is called as the rectification. Rectifier having three types: half wave rectifier, full wave rectifier and bridge wave rectifier. ओके, एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो, ड्रॉ हाफ वेव रेक्टिफायर विथ इट्स आउटपुट व्होल्टेज वेवफॉर्म, ड्रॉ सेंटर टॅप्ड फुल वेव रेक्टिफायर विथ इट्स आउटपुट व्होल्टेज वेवफॉर्म, किंवा ड्रॉ ब्रिज वेव रेक्टिफायर विथ इट्स आउटपुट व्होल्टेज वेवफॉर्म. ओके, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स हे एक्झाममध्ये विचारले जातात. मग त्यावेळेस आपल्याला काळजीपूर्वक काय बघायचं आहे याच्यामध्ये, की तुम्ही डायोड डीची डायरेक्शन कशी कनेक्ट केलेली आहे, त्याला लोड कसा कनेक्ट केलेला आहे, आणि ज्या वेळेस डायोडच्या ॲनोडला पॉझिटिव्ह सप्लाय येतो बॅटरीचा त्यावेळेस तो फॉरवर्ड बायस होतो आणि कॅथोडला निगेटिव्ह असतो. ज्यावेळेस डायोडच्या ॲनोडला निगेटिव्ह सप्लाय असतो विथ रिस्पेक्टिव्ह कॅथोड त्यावेळेस डायोड हा रिव्हर्स बायसिंगमध्ये ऑपरेट होतो. बस हेच दोन फंडामेंटल्स आहेत की फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस. ॲज अ स्विच म्हणून डायोड या ठिकाणी फक्त आपला ऑपरेट होत असतो. ओके, तर उद्याच्या लेक्चरला आपण फुल वेव रेक्टिफायर आणि ब्रिज वेव रेक्टिफायर स्टडी करू. त्यानंतर आपण तिघांचा डिफरन्स पॉईंट आणि त्यामध्ये असणारे ड्रॉबॅक स्टडी करू, की डायोडचं जे आउटपुट भेटतं आहे ते DC सप्लाय भेटतो आहे, परंतु कॉन्स्टंट DC सप्लाय भेटत नाही. तर त्याला कॉन्स्टंट करण्यासाठी आपण किंवा त्यामध्ये काही प्रमाणात AC सिग्नल जर अवेलेबल असेल तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपण फिल्टरिंग कंपोनंट्सचा यूज करणार आहोत. तर मग तो कसा यूज केला जातो ते आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करणार आहोत. ओके, हे झालं आजच्या लेक्चरचा टॉपिक. तर विद्यार्थी मित्रांनो, मी फ्रायडेला तुम्हाला एक गुगल लिंक दिली होती. अद्यापपर्यंत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्या गुगल लिंकमध्ये दिलेले काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे सबमिट केलेले नाही आहेत, आणि जे काही डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स आहेत जसं की एक्सप्लेन फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायसिंग ऑफ PN जंक्शन डायोड, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ LED अँड फोटो डायोड, ड्रॉ सिम्बॉल ऑफ लाईट इमिटिंग डायोड, फोटो डायोड, PN जंक्शन डायोड, झिनर डायोड, हे क्वेश्चन्स तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन म्हणून नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. ओके, आणि एक्झाममध्ये याच क्वेश्चनवरती आपल्याला बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. बेसिक इलेक्ट्रॉनिक्समधला हा पार्ट व्हेरी फंडामेंटल पार्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांना बेसिक इलेक्ट्रॉनिक्समधील हे टॉपिक समजतील त्यांनाच पुढे जाऊन आपल्याला रेक्टिफायर काय आहे, रेक्टिफायरचं फंक्शन काय आहे, त्यात डायोड कसा ऑपरेट होतो, हे सर्व गोष्टी लक्षात येतील. त्यानंतर आपल्याला त्याच्यात डिपेंडंट असणारे पुढचे युनिट स्टडी करायचे आहेत. ओके, तर आजच्या लेक्चरपुरतं आपण इथेच थांबूया. मी पुन्हा सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की मी दिलेली गुगल लिंकला ओपन करा, त्यामध्ये असणारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व करा. ओके, थँक्यू टू ऑल ऑफ यू.